दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सार्वजनिक बांधकाम उपविभागीय धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे 7 करोड रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासाठी 7 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। त्याचा शुभारंभ आमदार शहा यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी नागरिकांनी आमदार शहा यांचे आभार मानले। लवकरच धुळे शहरात एक भव्य अशी सर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 21-22 मध्ये आम्ही 9 कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते। त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी आमच्यासोबत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री RR पाटील साहेब, तसेच माझे मोठे बंधू भिकन हाजी साहेब, आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, तसेच इकबालभाई शाह, अरुणभाई खाटिक, प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। आमदार शहा यांच्या धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून विकास करण्यात आला। तसेच धुळे शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होत्या। त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या। या समस्यांची दखल घेत आमदार शहा यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी ITO कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय। यामुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।